Welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Today we are going to start your last unit, that is unit number 6, Planning for Rural Development. So the course outcome of this unit, that is apply the principles of rural development in rural areas. तर रुरल एरियासाठी प्लॅनिंग कोणत्या पद्धतीने केलं जातं रुरल एरियाची डेव्हलपमेंट करण्यासाठी, तर ते सर्व या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत. In every country, some development occurs naturally, that is autonomous development, but it may not sufficient to maintain a socially desirable level of living in the country. तर प्रत्येक देशामध्ये काय होतं, काही डेव्हलपमेंट होते, डेव्हलपमेंट ऑकर्स नॅचरली. ही कशी होते, नॅचरली होते, नैसर्गिक, त्यालाच आपण म्हणणार ॲटोनॉमस डेव्हलपमेंट. बट इट मे नॉट बी सफिशियंट टू मेंटेन सोशली डिझायरेबल लेवल ऑफ लिव्हिंग इन द कंट्री. तर ही जी झालेली डेव्हलपमेंट आहे ही सफिशियंट नाही आहे. कशासाठी, टू मेंटेन सोशली डिझायरेबल लेवल ऑफ लिव्हिंग स्टँडर्ड्स. तर त्या एरियातील लोकांचं सोशली लिव्हिंग आहे ते मेंटेन करण्यासाठी ही डेव्हलपमेंट सफिशियंट नसते. इन ईच कंट्री these days government is engaged in one way or other in planning and regulating their economic activities. आज सर्वच देशांचे सरकार गव्हर्मेंट हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्लॅनिंग आणि रेग्युलेटिंग ही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सो इंट्रोडक्शन, त्याची नेसेसिटी ऑफ प्लॅनिंग. प्लॅनिंगची नेसेसिटी काय आहे. अ प्लॅन मीन्स ब्ल्यूप्रिंट ऑफ ॲक्शन. प्लॅन कशाला म्हणायचं, तर आपल्याला काय करायचं आहे, बरोबर, काय करायचं आहे त्याची ब्ल्यूप्रिंट, ॲक्शन प्लॅन म्हणतो त्याला आपण. इट गिव्स अ प्रिसाइज वे टू रीच अ प्री डिटरमाइंड गोल ऑर अ सेट ऑफ गोल्स विदिन ए प्री डिटरमाइंड पिरियड ऑफ टाईम. तर काय प्लॅनिंग याचा अर्थच काय, इट गिव्स प्रिसाइज वे. प्लॅनिंग म्हणजेच काय, आपल्याला एक मार्ग दाखवतो आणि तो कसा असेल, ॲक्युरेट असेल. कशासाठी, टू रीच प्री डिटरमाइंड गोल. आपण जे ठरवलेलं गोल आहे, उद्दिष्ट आहे, तिथंपर्यंत पोचण्यासाठी एक मार्ग दाखवला जातो, तो करेक्ट असेल, प्रिसाइज असेल, बरोबर, त्याला आपण प्लॅन म्हणतो. तर डेफिनेशन ॲक्युरेट केली जाते प्लॅनिंगची. प्लॅनिंग कॅन ऑल्सो बी डिफाईन्ड ॲज ऑर्गनाइज्ड, conscious and continued effort to achieve specific goal in the future. आपण ठरवलेलं एखादं गोल, बरोबर, ते भविष्यामध्ये अचीव करण्यासाठी, मिळवण्यासाठी पण जो वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करतो, ऑर्गनाइज, सर्वांनी एकत्र येऊन आणि कंटिन्यूड एकसारखं त्याच्यावरती एफर्ट घेतो, बरोबर, त्यालाच आपण प्लॅनिंग म्हणतो. Plan and planning for rural development. Rural planning needs to reflect growth and social justice. तर रुरल प्लॅनिंगची काय गरज आहे, टू रिफ्लेक्ट ग्रोथ, रुरल एरियाची वाढ झाली पाहिजे आणि सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. ग्रोथ इन द रुरल सेक्टर इज द की टू सोशल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया. तर रुरल सेक्टरची ग्रोथ याचाच अर्थ काय की सोशल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया. जे भारताची सोशल, सामाजिक आणि आर्थिक डेव्हलपमेंट आपल्या देशाची होणार, म्हणजेच रुरल एरियाची ग्रोथ होणार किंवा ग्रोथ इन रुरल सेक्टर. तर प्लॅनिंग ऑफ रुरल डेव्हलपमेंट मीन्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, वेअर टू डू फॉर द डेव्हलपमेंट ऑफ rural area so that the people staying in villages can live a comfortable and happy life. आता प्लॅनिंग ऑफ रुरल डेव्हलपमेंट याचा अर्थच काय की व्हॉट टू डू, रुरल डेव्हलपमेंटसाठी काय करायचं आहे, हाऊ टू डू,
ते कशा प्रकारे केलं जाईल, व्हेअर टू डू, कुठं करायचं, बरोबर, फॉर द डेव्हलपमेंट ऑफ रुरल एरिया, रुरल ग्रामीण भागाचा विकास हा काय करायचा, कसा करायचा आणि कुठं करायचा, बरोबर, की ज्याच्यामुळं ग्रामीण भागातील लोकांचं लाईफ हे कम्फर्टेबल अँड हॅपी लाईफ असेल, त्यालाच आपण प्लॅनिंग ऑफ रुरल डेव्हलपमेंट म्हणणार. आता रुरल एरियाचा विकास करायचा असेल म्हणजे काहीतरी करायचं असं नाही, त्याचं प्लॅन करायचं. त्या एरियामध्ये कशाची गरज आहे, बरोबर, आरोग्याची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे, इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, किंवा त्या एरियातील लोक शिकलेत पण त्यांना रोजगार नाही, म्हणजे कशाची गरज आहे त्याला प्रायोरिटी द्यायची, म्हणजे काय करायचं आणि ती प्रायोरिटी म्हणजे व्हॉट टू डू हे आपल्याला समजलं. एकदा काय करायचं हे समजल्यानंतर ते कशा पद्धतीनं त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं, दॅट इज हाऊ टू डू, आणखीन व्हेअर टू डू म्हणजे कोणत्या एरियामध्ये ते काम आपल्याला करायचं याचं नियोजन करणं, दॅट इज द प्लॅनिंग ऑफ रुरल डेव्हलपमेंट. The planning of rural development is necessary to fulfill the following activities in village areas. So the necessity of planning of rural development. रुरल डेव्हलपमेंटचं प्लॅनिंग करण्याची काय गरज आहे, बरोबर, तर ती कशासाठी ती आपण पाहणार. त्यातलं फर्स्ट, फॉर ॲग्रिकल्चर अँड डेव्हलपमेंट. तर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल, प्लॅनिंग ऑफ रुरल डेव्हलपमेंट करावं लागेल. नेक्स्ट आहे फॉर इरिगेशन ऑफ फील्ड्स अँड क्रॉप्स. शेतीला पाणी पुरवठा करणे, त्याचप्रमाणे पिकांना पाणी देण्यासाठी व्यवस्था केली जाते की ज्याच्यामुळं उत्पन्न, ग्रामीण भागातील लोकांचं उत्पन्न वाढेल. सो त्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल. नेक्स्ट आहे फॉर फॉरेस्ट्री. जंगल असेल तर त्याच्यासाठी नियोजन आपल्याला करावं लागेल. जंगलाची वाढ पण झाली पाहिजे, जंगल तोड न होता जंगलापासून काही उत्पन्न मिळतं त्याचा उपयोग करून ग्रामीण भागातील लोकांना त्याचा आधार होईल. चौथा आहे फॉर इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. तर प्लॅनिंग करताना इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन कसं राहील याची काळजी पण आपल्याला घ्यायची आहे, की जे आपण प्लॅनिंग करणार की ज्याच्या आधारे रुरल डेव्हलपमेंट करणार की त्या रुरल डेव्हलपमेंटचा पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल. नंतर पाचवा आहे फॉर हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट. ग्रामीण भागातील लोकांचं घरांचा प्रश्न सोडवला पाहिजे, त्यांना घरांची उपलब्धता करून दिली पाहिजे किंवा घर बांधण्यासाठी काही अनुदान दिलं पाहिजे. आज मोदींनी जाहीर केलेलं आहे बघा, ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना जर तुम्ही घर बांधत असाल तर 1 लाखापासून 5 लाखापर्यंत अनुदान देण्याची योजना नवीन चालू केलेली आहे. तर अशा प्रकारे प्लॅनिंग ऑफ रुरल डेव्हलपमेंट करता येईल. नेक्स्ट पॉईंट आहे फॉर रुरल रोड्स अँड कन्स्ट्रक्शन. ग्रामीण भागातील रोड्स आणि त्यांचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी पण त्याला प्लॅनिंग करावं लागेल, करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे फॉर बँकिंग अँड कॅपिटल मार्केट डेव्हलपमेंट. तर ग्रामीण भागामध्ये बँकांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. ग्रामीण भागातील लोकांना बँकेमार्फत कर्ज, लोन दिलं पाहिजे. त्याची परतफेड करण्यासाठी त्यांना प्रयत्न केले पाहिजेत. लोकांना पैशाची उपलब्धता झाली पाहिजे आणि हे ग्रामीण भागामध्ये बँकिंगचं जाळं विणलं गेलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. दॅट इज कम्स अंडर प्लॅनिंग ऑफ रुरल डेव्हलपमेंट. नेक्स्ट पॉईंट फॉर कॉलेजेस अँड स्कूल्स फॉर एज्युकेशन डेव्हलपमेंट. तर शिक्षणाचा विकास ग्रामीण भागात होण्यासाठी ग्रामीण भागामध्ये शाळा आणि कॉलेजेस काढल्या पाहिजेत, त्यासाठी आपल्याकडं प्लॅनिंग असायला गरजेचं आहे. नेक्स्ट प्लॅनिंग ऑफ रुरल डेव्हलपमेंट नेसेसिटी कशासाठी, मार्केट फॉर सेल ऑफ गुड्स प्रोड्यूस इन विलेजेस. ग्रामीण भागामध्ये तयार झालेले जो काय वस्तू असतील, ते अन्नधान्य असेल किंवा आणि काय तयार केलेल्या वस्तू असतील, त्याच्यासाठी योग्य मार्केट मिळालं पाहिजे, तयार केलं पाहिजे, त्याची विक्री होईल आणि ग्रामीण भागाला पैशाची उपलब्धता होईल किंवा त्यांची आर्थिक विकास होईल. हे 9 पॉईंट आपल्याला स्टडी करायचे आहेत किंवा स्टडी करावे लागेल. कशासाठी, प्लॅनिंग ऑफ रुरल डेव्हलपमेंट इज नेसेसरी टू फुलफिल फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. ह्या
ॲक्टिव्हिटीज फुलफिल होण्यासाठी आपल्याला रुरल एरियाचं प्लॅनिंग रुरल डेव्हलपमेंटसाठी करावं लागतं. देन लेवल्स अँड फंक्शन्स ऑफ प्लॅनिंग. तर रुरल डेव्हलपमेंटसाठी आपण प्लॅनिंग करतो, त्याच्या काही लेवल्स आहेत आणि त्याचे फंक्शन्स, प्रत्येक लेवलचं काय फंक्शन आहे ते आपण पाहणार. प्लॅनिंग कॅन बी कॅरीड आउट बाय नॅशनल अँड स्टेट लेवल्स, दॅट इज मॅक्रो प्लॅनिंग. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर जे काही निर्णय घेतले जातात प्लॅनिंग रुरल डेव्हलपमेंटच्या प्लॅनिंगसाठी, त्याला आपण मॅक्रो प्लॅनिंग किंवा मॅक्रो लेवल म्हणतात. नेक्स्ट आहे इंडिव्हिज्युअल युनिट ऑफ प्रोडक्शन, दॅट इज मायक्रो लेवल प्लॅनिंग. तर मायक्रो प्लॅनिंग याचं पण डिटेल आपण सेपरेट पाहणार. तर याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल आणि युनिटवरती काम केलं जातं. थर्ड आहे इंटरमिडिएट लेवल, दॅट इज मेसो प्लॅनिंग. या मॅक्रो आणि मायक्रोच्या मध्ये जे काम करतं ते मेसो प्लॅनिंग, दॅट इज इंटरमिडिएट लेवल. हे 3 लेवल्स आहेत प्लॅनिंगच्या, फार महत्त्वाचे आहेत. मॅक्रो प्लॅनिंग, मायक्रो. फर्स्ट, national and state levels, that is macro level planning. The planning at national and state levels consist of defining goals of development effort, projecting population growth, projecting demand and supply of important goods and services, estimating and mobilizing necessary domestic and foreign resources and money and skills, allocating them to the specific uses among the different sectors of economy. तर नॅशनल आणि स्टेट लेवलला काय केलं जातं, डिफायनिंग केलं जातं गोल. आपल्याला रुरल एरियाची डेव्हलपमेंट करण्यासाठी नेमकं काय करायचं याचा राष्ट्रीय स्तरावर त्यानंतर राज्यस्तरावर निर्णय घेतला जातो, बरोबर. तर त्यासाठी प्रोजेक्टिंग पॉप्युलेशन ग्रोथ, जे काय देशामध्ये पॉप्युलेशन ग्रोथ आहे त्याच्या आधारे आपल्याला काय निर्णय घ्यायचा आहे. प्रोजेक्टिंग डिमांड, कशाची मागणी आहे. सप्लाय ऑफ इम्पॉर्टंट गुड्स अँड सर्व्हिसेस, वेगवेगळ्या वस्तू आणि सर्व्हिसेसचा सप्लाय कसा करता येईल ग्रामीण भागातील डेव्हलपमेंटसाठी. इस्टिमेटिंग अँड मोबिलाइजिंग नेसेसरी डोमेस्टिक अँड फॉरेन रिसोर्सेस, जे त्या ग्रामीण भागामध्ये जे काही रिसोर्सेस आहेत किंवा अजून काही नवीन रिसोर्स द्यायचे असतील तर त्याचा स्टडी केला जातो. अलोकेटिंग देम टू द स्पेसिफिक युजेस अमंग द डिफरंट सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी. तर आर्थिक डेव्हलपमेंट होण्यासाठी या सगळ्याचा विचार करून राष्ट्रीय स्तरावर निर्णय घेतले जातात. पण त्यालाच आपण नॅशनल अँड स्टेट लेवल किंवा मॅक्रो लेवल प्लॅनिंग म्हटलं जातं. जसं मी या अगोदर सांगितलं की नरेंद्र मोदींनी ग्रामीण भागातील लोकांना घरांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना तयार केली, बरोबर. हा काय झालं, मॅक्रो लेवल प्लॅनिंग झालं की ग्रामीण भागातील लोकांना घरं बांधण्यासाठी बरोबर पैसे किंवा अनुदान उपलब्ध करून देणं. हे नॅशनल सेंट्रल गव्हर्नमेंटने निर्णय घेतलेला आहे. आता तो इम्प्लिमेंट तोच निर्णय स्टेट गव्हर्नमेंट घेणार आणि मग ग्रामपंचायत लेवलवर त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार, बरोबर. हा मोठ्या वरच्या लेवलवर निर्णय घेतला त्यासाठी पैसे उपलब्ध केले जातील. ते पैसे मग प्रत्येक खातेदाराच्या खात्यामध्ये येतील. आता कुणाच्या घरासाठी अनुदान द्यायचं हे ग्रामपंचायत लेवल किंवा पंचायत समिती लेवल किंवा जिल्हा परिषद लेवलला ठरवलं जाईल, बरोबर. लाभार्थी कोण आहेत हे त्यांची लिस्टवरती पाठवली जाईल, त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील. अशा प्रकारे हे ग्रामीण डेव्हलपमेंटसाठी राष्ट्रीय स्तरावर निर्णय घेतले जातात, मग त्याला आपण मॅक्रो लेवल म्हणणार. India's approach to development planning has been predominantly macro-oriented, emphasizing national goals and priorities. Planning can contribute to the achievement of the following main objectives of national planning. तर प्लॅनिंगमध्ये महत्त्वाचं काय आहे, टू कॉन्ट्रीब्यूट टू द अचिव्हमेंट ऑफ फॉलोइंग मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द नॅशनल प्लॅनिंग. राष्ट्रीय स्तरावरच्या प्लॅनिंगमध्ये खालील गोष्टींचं अचिव्हमेंट होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी मॅक्रो प्लॅनिंग केलं जातं. त्यामध्ये फर्स्ट काय, ॲसिलरेट द डेव्हलपमेंट ऑफ लॅगिंग एरिया. तर जो ज्या एरियाची डेव्हलपमेंट झालेली नाही आहे, जे लॅगिंग एरिया आहे, बरोबर. उदाहरण आदिवासी एरिया, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झालेली नाही, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी नाहीत, त्यांच्याकडे अप्रोच रोड नाही आहे, त्यांच्यामध्ये
मेडिकल फॅसिलिटीज नाही, त्याच्यामध्ये अज्ञान आहे, हा एरिया लॅगिंग एरिया आहे. त्याच्यासाठी तो लॅगिंग एरिया ॲसिलरेट करण्यासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या लेवलवर निर्णय घेतले जातात. बरोबर, हा अचिव्हमेंट करण्यासाठी मॅक्रो प्लॅनिंग केलं जातं. नेक्स्ट मॅक्रो प्लॅनिंगचा उद्देश टू रिड्यूस इंटर रिजनल डिस्पार्टीज ऑफ डेव्हलपमेंट अँड ग्रोथ. डेव्हलपमेंट आणि ग्रोथ हा इंटर रिजन देशादेशांका राज्यामध्ये एखादा विभाग हा मागास राहतो. जसं आपण म्हणतो मराठवाड्याचा विकास झाला नाही, दक्षिण महाराष्ट्राचा विकास झाला, अशा प्रकारे ही रिजन वाईज डेव्हलपमेंट होण्यासाठी पण निर्णय घेतले जातात. नेक्स्ट आहे प्रोव्हाइड बेसिक डिसॲग्रिगेशन ऑफ नॅशनल प्लॅनिंग विथ रिस्पेक्ट टू ॲग्रिकल्चर अँड अदर सेक्टर्स ऑफ द कंट्री. तर देशाची शेतीचा विकास आणि इतर सेक्टरचा विकास राष्ट्रीय स्तरावर होण्यासाठी निर्णय घेतले जातात. दॅट इज मॅक्रो प्लॅनिंग. नेक्स्ट आहे फॅसिलेट कोऑर्डिनेशन विथ इंटिग्रेशन ऑफ प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ॲट व्हेरियस लेवल्स. तर हे जे प्लॅनिंग आहे याचं इम्प्लिमेंटेशन वेगवेगळ्या स्तरावर होण्यासाठी कोऑर्डिनेशन पाहिजे. फक्त केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने निर्णय घेतला आणि पैशाची उपलब्धता केली म्हणजेच डेव्हलपमेंट झाली असं नाही. ती डेव्हलपमेंट होण्यासाठी त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्या स्कीमचं इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी वेगवेगळ्या लेवलवर शासकीय यंत्रणेचं कोऑर्डिनेशन असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी पण प्रयत्न केले जातात. Coordinate agricultural and rural development with the overall area development plans. तर ॲग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंट होत असताना ओव्हरऑल एरियाची पण डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. हे एक नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह असेल मायक्रो प्लॅनिंगचं. नेक्स्ट फॅसिलेट वायडर इन्व्हॉल्वमेंट ऑफ पीपल इन द प्रोसेस ऑफ प्रिपरेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ रुरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स. तर रुरल डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्वमेंट ही स्थानिक लोकांची असलीच पाहिजे. बरोबर, आणि हे एक महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह मॅक्रो प्लॅनिंगचं आहे. इन व्हीड इफ द डिफरंट ॲग्रो क्लायमेट, टेक्नो इकॉनॉमिक अँड सोशिओ कल्चरल फॅक्टर्स ऑकरिंग इन द डिफरंट रिजन्स ऑफ इंडिया. आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगवेगळं क्लायमेट आहे. ॲग्रिकल्चरल रिक्वायरमेंट ही वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळे आहे. टेक्नो इकॉनॉमिक पण डिफरन्स आहे. सोशिओ कल्चर, सामाजिक आणि सांस्कृतिक जे ठेवण आहे ती प्रत्येक एरियाची विभागाची वेगवेगळी आहे आणि याचा विचार करून केंद्र सरकार हा रुरल डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळ्या स्कीम्स तयार करतो. द प्लॅनिंग वॉज डिसेंट्रलाइज्ड टू द डिस्ट्रिक्ट अँड ब्लॉक लेवल आणि याच्यासाठीच हे डिसेंट्रलाइज्ड डिस्ट्रिक्ट आणि ब्लॉक लेवलला त्याचं प्लॅनिंग केलं जातं. त्याचा अर्थ असा आहे, एखादी स्कीम केली ती पश्चिम महाराष्ट्राला लागू होत चांगल्या प्रकारे होईल, पण ती जम्मू काश्मीरमध्ये चांगल्या प्रकारे लागू होईलच असं नाही. कारण जम्मू काश्मीरचं क्लायमेट, बरोबर, ॲग्रिकल्चर रिक्वायरमेंट तिथली वेगळी, आपल्या दक्षिण महाराष्ट्रातली वेगळी असेल. म्हणून इथल्या परिस्थितीनुसार निर्णय किंवा एखादी स्कीम इम्प्लिमेंट करण्याचा अधिकार हा डिस्ट्रिक्ट आणि ब्लॉक लेवलला दिला जातो, तसंच दिला जातो. त्यामुळं वेगवेगळ्या विभागाची गरज ओळखून हे काम केलं जातं. त्याच आपण म्हणतो डिसेंट्रलाइज्ड. पण दिस गेव राईज टू द कन्सेप्ट ऑफ डिसेंट्रलायझेशन ऑफ प्लॅनिंग टू मेक द मॅक्रो लेवल प्लॅनिंग मोर रिअलिस्टिक अँड इफेक्टिव्ह. आणि याच्यासाठीच डिसेंट्रलाइज्ड प्लॅनिंग केलं जातं की जेणेकरून हे मॅक्रो लेवल प्लॅनिंग रिअलिस्टिक आणि इफेक्टिव्ह होईल. इन व्ह्यू ऑफ द डिफरंट ॲग्रो क्लायमॅटिक, techno-economic and socio-cultural factors occurring in the different regions of India, planning was decentralized to the district and block level. So that is the same thing. Next level, that is micro level planning. आपण macro पाहिलं, micro level planning. It refers planning at the basic unit of production which may be farm, factory, household enterprise or may be any other production or service unit. याचा अर्थ असा आहे, मायक्रो प्लॅनिंग म्हणजेच काय, बेसिक युनिट ऑफ प्रोडक्शन विच मे बी फार्म. तर कोणतेही असू दे, शेतीचा असू दे
एखादी छोटी फॅक्टरी असू दे, हाऊसहोल्ड एंटरप्राइज, घरातूनच केलेला एखादा उद्योग असेल, त्याच्यासाठी तो उद्योग सुरुवात करून त्या उद्योगाचं कामकाज चालणं, त्याची विक्री होणं, त्यातून मिळालेलं जे काय उत्पादन आहे त्याचं विक्री करणं, ह्या सगळ्याचं जे आपण बेसिक नियोजन करतो, दॅट इज द मायक्रो लेवल प्लॅनिंग. मायक्रो लेवल प्लॅनिंग इज इसेन्शियली अ 2 स्टेज प्रोसेस. मायक्रो लेवल प्लॅनिंग हे 2 स्टेज प्रोसेसमध्ये असतं, एक डायग्नोसिस आणि दुसरं प्रिस्क्रिप्शन. फर्स्ट स्टेज कन्सिस्ट ऑफ प्रिलिमिनरी सर्वे ऑफ द लोकल कंडिशन्स ऑफ द नॅचरल अँड ह्युमन रिसोर्सेस. पहिल्या स्टेज दॅट इज द डायग्नोसिसमध्ये काय येणार, प्रिलिमिनरी सर्वे ऑफ द लोकल कंडिशन्स. लोकल कंडिशन काय आहे त्याचा प्रिलिमिनरी सर्वे करायचं, बरोबर. आणि मग आपण जो काय उद्योग करणार किंवा जे काय स्कीम करणार ती त्या एरियाला लागू होईल याचं मायक्रो प्लॅनिंग करायचं, म्हणजे बारीक सारीक गोष्टीचा सर्व विचार करायचा. अँड द नॅचरल ह्युमन रिसोर्सेस, आणि जे नैसर्गिक रिसोर्सेस आहेत, मानवाचे जे रिसोर्सेस आहेत की जे आपल्याला वापरता येईल त्या एरियासाठी, याचं सर्वे करायचं. हे पहिलं होणार डायग्नोसिसमध्ये. देन इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज, त्या एरियामध्ये काही इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज काय आहेत, बरोबर. रोड आहे, बँक आहे, त्यानंतर एज्युकेशन आहे, दॅट इज सर्व्हिसेस अवेलेबल इन द एरिया टू ऑब्टेन अ क्लोज व्ह्यू of the organization and management of the individual and rural enterprises, including farms and their major handicaps and shortcoming, and identify the major constraints on the opportunity of increasing income and employment. तर मायक्रो प्लॅनिंगमध्ये त्या एरियाचा सर्व प्रिलिमिनरी सर्वे केला जातो की ज्याच्या आधारे आपण जी स्कीम इम्प्लिमेंट करतो त्याच्या मार्फत, बरोबर, इन्कम आणि एम्प्लॉयमेंट रुरल एरियाची वाढेल. त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आहेत किंवा नाही, वेगवेगळ्या सर्व्हिसेस त्या एरियामध्ये आहेत किंवा नाही. सर्व्हिसेस म्हणजे मग तुमचं मोबाईल सर्व्हिस असेल, इलेक्ट्रिसिटी सर्व्हिस असेल, पोस्टाची सर्व्हिस असेल, बँकिंग सर्व्हिस असेल, त्या एरियामध्ये अवेलेबल आहेत किंवा नाही याचा डिटेल अभ्यास केला जातो, बरोबर. आणि मगच आपण त्याच्या रुरल डेव्हलपमेंटसाठी विचार करतो, त्याला आपण मायक्रो लेवल प्लॅनिंग म्हणतो. Second stage is to work out improved micro plans for the small size groups of rural enterprises. तर सेकंड स्टेजमध्ये त्याच्यामध्ये काय ना, स्मॉल साईज ग्रुप्स तयार करायचे आणि मायक्रो प्लॅनिंग त्यांच्यासाठी करायचं. टू बी सक्सेसफुल अँड इफेक्टिव्ह मायक्रो प्लॅनिंग रिक्वायर्स इंटरडिसिप्लिनरी अप्रोच. तर इंटरडिसिप्लिनरी अप्रोच हा असला पाहिजे तरच आपण सक्सेसफुल होतो, बरोबर. मायक्रो प्लॅनिंग हे त्या पद्धतीने केलं जातं. तर मायक्रो प्लॅनिंग इज अ कम्युनिटी बेस्ड एम्पॉवरिंग प्रोसेस फॉर प्रिपेरिंग रोड मॅप फॉर द डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ फॉरेस्ट अँड लाईव्हलीहूड एन्हान्समेंट ऑफ द फॉरेस्ट डिपेंडंट कम्युनिटीज विथ प्रॉपरली डिफाइंड रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द ऑल स्टेकहोल्डर्स, क्लिअरली सेट टार्गेट्स अँड वेल डिस्कस्ड डेडलाईन्स. एखादा प्रोजेक्ट करत असताना मायक्रो प्लॅनिंग करायचं, म्हणजे त्या एरियामध्ये ग्रुप्स तयार करायचे, काय तिथल्या लोकांचं राहणीमान उंचावण्यासाठी वेगळ्या स्कीम्स तयार करायच्या, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी द्यायची त्या लोकांच्यावर, त्यांचं क्लिअरली सेट द टार्गेट्स, आपल्याला काय करायचं याचं टार्गेट ठरवायचं, आणि हे सर्वांनी वेल डिस्कस्ड, सर्वांनी ठरवून त्याचे डेडलाईन किती दिवसात ते पूर्ण करायचं, ते सर्व प्लॅनिंग किंवा ह्याचा रोड मॅप तयार केला इन डिटेल, त्याला आपण म्हणणार मायक्रो प्लॅनिंग, बरोबर. एखाद्या एरियामध्ये म्हणजे एखादी स्कीम आपल्याला इम्प्लिमेंट करायची किंवा शिक्षण, गावोगावी शाळा काढायच्या आहेत किंवा लहान मुलाला शिक्षण द्यायचं आहे, त्यासाठी मायक्रो लेवलवर प्लॅनिंग करायचं. म्हणजे थोडक्यात अंगणवाडी, प्रत्येक एक गल्लीला एक अंगणवाडी करणं, त्या एरियात किती मुलं आहेत, त्यांच्या कुठं अंगणवाडी भरवायची, त्याच्यासाठी शिक्षण कोण देणार, त्याच्यासाठी आहार कोण देणार, याचं अतिशय मायक्रो लेवलला प्लॅनिंग करून त्याचं इम्प्लिमेंटेशन उदाहरणादाखल केलं जातं, तरच ते यशस्वी होतं. नेक्स्ट पॉईंट दॅट इज ऑब्जेक्टिव्ज ऑफ मायक्रो प्लॅन. मायक्रो प्लॅनचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? First, ensure actual participation of the villagers for proper utilization resources for preparation of area, village, EDC specific development plan. To ensure actual participation of villagers, जो आपण मायक्रो प्लॅन करतो
रुरल डेव्हलपमेंटसाठी त्यामध्ये त्या व्हिलेजमधील लोकांचं पार्टिसिपेशन असणं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह असेस द डिपेंडन्स ऑफ कम्युनिटीज ऑन द रिसोर्सेस. आता वेगवेगळे रिसोर्सेस काय उपलब्ध आहेत त्याच्यावरती ही कम्युनिटी अवलंबून आहे, ते ॲसेस करायचं, त्याचा आपण स्टडी करणार. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह ॲसेस द क्वांटिटी, क्वालिटी अँड प्रेझेंट युटिलायझेशन ऑफ फॉरेस्ट रिसोर्सेस बाय द व्हिलेजर्स. त्या व्हिलेजर्स किंवा त्या खेड्यातील लोकांनी फॉरेस्ट रिसोर्सेसची काय क्वांटिटी आहे, क्वालिटी आणि प्रेझेंट युटिलायझेशन वापरतात किंवा प्रेझेंट युटिलायझेशन फॉरेस्ट एरियाज काय करतात याचा अंदाज घेणं हे एक ऑब्जेक्टिव्ह असेल मायक्रो प्लॅनिंगचं. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आयडेंटिफाय द इम्पॉर्टन्स ऑफ एक्झिस्टिंग रिसोर्सेस. आत्ता त्या एरियामध्ये काय रिसोर्सेस आहेत, त्यांचं काय महत्त्व आहे, यांची आयडेंटिफिकेशन करण्याचं काम म्हणजे दॅट इज नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ मायक्रो प्लॅन. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ मायक्रो प्लॅन दॅट इज आयडेंटिफाय द चॅलेंजेस encountered by the villagers in utilization the services of forest and find solutions therein. तर आयडेंटिफाय करायचं चॅलेंजेस आहेत, कुठले कुठले चॅलेंजेस आहेत लोकांच्या मध्ये की हे फॉरेस्ट रिसोर्सेस आणि वेगवेगळे रिसोर्सेस वापरण्यासाठी, त्याचं आयडेंटिफिकेशन करण्याचं ऑब्जेक्टिव्ह हे मायक्रो प्लॅनिंगमध्ये असेल. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह प्रायोरिटीज द स्कीम्स टू बी अंडरटेकन अकॉर्डिंग टू सोशल, कल्चरल, political and economic situation of the villagers and the availability of natural resources. तर कोणते प्रायोरिटीज द्यायची, कोणत्या स्कीमला, कोणती स्कीम अगोदर करायची याच्या स्टडी करायचं. असं सोशल, कल्चरल, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक सिच्युएशन काय आहे, सामाजिक सिच्युएशन काय आहे, कल्चरल सिच्युएशन काय आहे, पॉलिटिकल सिच्युएशन काय आहे, इकॉनॉमिक सिच्युएशन काय आहे, बरोबर, त्या व्हिलेजचं बरोबर, आणि नॅचरल रिसोर्सेस काय आहेत याचा स्टडी करून कोणत्या स्कीमला अगोदर प्राधान्य द्यायचं याचं नियोजन केलं जातं. हे ऑब्जेक्टिव्ह आहे मायक्रो प्लॅनिंगचं. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह इन्श्युअर दॅट द बेनिफिट्स ऑफ द स्कीम्स प्लॅनड अँड इम्प्लिमेंटेड रीच ऑल स्टेक होल्डर्स. जी काय स्कीम आपण इम्प्लिमेंट करणार बरोबर त्याचे बेनिफिट्स हे सर्वच स्टेक होल्डर्सना व्हायला पाहिजे, याचं पण ऑब्जेक्टिव्ह हे मायक्रो प्लॅनिंगमध्ये आहे. तर दीज आर द ऑब्जेक्टिव्स ऑफ मायक्रो प्लॅनिंग. सेंट्रल थीम फॉर प्रिपरेशन ऑफ मायक्रो प्लॅन. विलेज विल बी युनिट फॉर प्रिपेरिंग द मायक्रो प्लॅन. तर मायक्रो प्लॅन बनवण्यासाठी जे काय गाव आहे व्हिलेज ते युनिट पाहिजे, एकी पाहिजे. फोकस विल बी ऑन द अवेलेबल रिसोर्सेस ऑफ द व्हिलेजेस. त्या व्हिलेजमध्ये कोणते कोणते रिसोर्सेस अवेलेबल आहेत तर याच्यावरती फोकस केला जातो. लोकल पीपल शुड बी मोटिवेटेड फॉर द व्हायब्रंट पार्टिसिपेशन अँड कोऑर्डिनेशन. जी स्कीम आपण त्या एरियामध्ये इम्प्लिमेंट करणार त्यासाठी त्या एरियातील जे लोकल पीपल आहेत त्यांना मोटिवेट करायचं की जेणेकरून त्यांनी स्वतः सहभाग त्याच्यामध्ये घेतला पाहिजे. ही त्याची थीम आहे मायक्रो प्लॅनिंगची. नेक्स्ट, वन पब्लिक मीटिंग शुड बी convened to discuss the objectives, process and expected outcome from the micro plan. तर हा मायक्रो प्लॅन करताना एखादी स्कीम इम्प्लिमेंट करत असताना त्याचा ऑब्जेक्टिव्ह, त्याचा हेतू काय, त्याचा प्रोसेस काय होणार, त्यातून एक्सपेक्टेड आउटकम, त्यातून आपल्याला काय मिळणार किंवा त्या ग्रामीण भागातील लोकांचा काय विकास होणार याच्यावरती एक मीटिंग बोलवली जाते. दॅट इज थीम ऑफ मायक्रो प्लॅन. सो नेक्स्ट थीम दॅट इज मायक्रो प्लॅन डॉक्युमेंट शुड बी सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. जे मायक्रो प्लॅनचं डॉक्युमेंटेशन आहे ते सिम्पल आणि इझी असायला पाहिजे. द लोकल रिसोर्सेस शुड बी अलाइन्ड विथ द लोकल रिक्वायरमेंट्स अँड ऑब्जेक्टिव्स ऑफ द प्रोग्राम. द लोकल रिसोर्सेस हे लोकल रिक्वायरमेंट ज्या गरजा आहेत त्याच्याशी रिलेटेड असायला पाहिजे. सो दीज आर द थीम्स फॉर मायक्रो. देन नेक्स्ट लेवल ऑफ प्लॅनिंग दॅट इज मेसो लेवल प्लॅनिंग. प्लॅनिंग ॲट डिस्ट्रिक्ट अँड ब्लॉक लेवल्स इज कन्सिडर्ड ॲज मेसो लेवल ऑर इंटरमिडिएट प्लॅनिंग. मेसो लेवल प्लॅनिंग याचा अर्थ काय तर या अगोदरचे आपण दोन लेवल्स पाहिल्या, मॅक्रो प्लॅनिंग आणि मायक्रो प्लॅनिंग. तर मायक्रो प्लॅनिंगमध्ये स्टेट आणि नॅशनल लेवलला गव्हर्नमेंट निर्णय घेणार एखाद्या स्कीमची. तर ही स्कीम कशी इम्प्लिमेंट करायची याचं मायक्रो लेवल अतिशय रूट लेवलला
म्हणजेच व्हिलेज लेवलला त्याचं प्लॅनिंग केलं जातं, दॅट इज मायक्रो प्लॅनिंग आलं. आता हे इम्प्लिमेंट करण्यासाठी राज्य शासन आणि ग्रामीण भागातील लोक यांच्यामध्ये जो मेडिएटर म्हणून काम केलं जातं दॅट इज मेसो लेवल प्लॅनिंग. बरोबर. आता हे कोण येतं तर डिस्ट्रिक्ट आणि ब्लॉक लेवल, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही जी दोन मेडिएटर म्हणून मध्ये काम करतात. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ग्रामीण भागातील लास्ट बेनिफिशरी यांच्यामध्ये ही स्कीम इम्प्लिमेंट करण्यासाठी जी मदत करणारी जी मधली मेडिएटर आहेत हे कोण असणार, जिल्हा परिषद असणार, पंचायत समिती असणार. आणि यांच्या लेवलला जे प्लॅनिंग होतं की ही स्कीम जी काही स्कीम आहे कशी इम्प्लिमेंट करायची, त्या प्लॅनिंगनं म्हटलं जातं मेसो लेवल प्लॅनिंग. द मेन फंक्शन ऑफ दिस मेसो लेवल प्लॅनिंग इज टू ट्रान्सलेट द macro level plan to concrete and operational programs and projects taking into consideration the peculiar characteristics and requirements of the district or block concerned. तर थोडक्यात ही जे मॅक्रो प्लॅनिंग जे स्टेट किंवा नॅशनल लेवलला जे काय प्लॅनिंग केलेलं आहे हे प्लॅनिंग ट्रान्सलेट करायचं रूट लेवल शेवटच्या युजरला. बरोबर. त्यासाठी वेगळं प्लॅनिंग केलं जातं ते हे मेसो लेवल प्लॅनिंग येतं. यामध्ये डिस्ट्रिक्ट आणि ब्लॉक कन्सल्ट केलं जातं. रिक्वायरमेंट्स काय आहेत जिल्ह्याच्या किंवा ब्लॉकच्या याचा विचार करून प्लॅनिंग केलं जातं. दॅट इज मेसो लेवल प्लॅनिंग. द प्लॅनिंग कमिशन constitute a working group in 1977 under the chairmanship of M.L. Dantawala to draft the detailed guidelines for block level planning. आता हे मेसो प्लॅनिंग किंवा ब्लॉक लेवल प्लॅनिंग करण्यासाठी ही M.L. दंतावाला यांच्या अध्यक्षतेखाली 1977मध्ये एक कमिटी स्थापन केली होती. दिस वर्किंग ग्रुप सजेस्टेड द फॉलोइंग गाईडलाईन्स फॉर द मेसो लेवल प्लॅनिंग. आता हे कमिटीनं काही गाईडलाईन्स आपल्याला दिलेल्या आहेत त्या मेसो लेवल प्लॅनिंगसाठी. तर त्या गाईडलाईन्स वापरून मेसो लेवल प्लॅनिंग केलं जातं. तर त्यामध्ये फर्स्ट आहे प्रिपेअर अँड अनालाइज रिसोर्स इन्व्हेंटरीज टू ॲसेस द प्रिव्हेलिंग लेवल ऑफ डेव्हलपमेंट. तर त्या एरियामध्ये काय रिसोर्सेस आहेत त्याचं इन्व्हेंटरीज तयार करायची. बरोबर. त्याची माहिती तयार करायची. नेक्स्ट आहे ॲसेस द पोटॅन्शियल फॉर फर्दर डेव्हलपमेंट. तर फर्दर डेव्हलपमेंटसाठी पोटॅन्शियल काय आहे याचं जजमेंट घ्यायचं. नेक्स्ट टू आयडेंटिफाय द कॉन्स्ट्रेंट्स ऑन द फर्दर डेव्हलपमेंट. फर्दर डेव्हलपमेंटसाठी कॉन्स्ट्रेंट्स काय आहेत त्याच्यावर त्याचे आयडेंटिफिकेशन करायचं आहे. डिटरमाइन प्रायोरिटीज ऑफ व्हेरियस प्रोग्राम्स प्रपोज्ड फॉर द एरिया. त्या एरियामध्ये कोणते कोणते प्रोग्राम्स पण इम्प्लिमेंट करणार त्याला प्रायोरिटी म्हणजे अगोदर कोणतं महत्त्व कोणत्या प्रोग्रामला द्यायचं हे डिटरमाइन करायचं काम हे मेसो लेवल प्लॅनिंग करणं. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेट प्रोग्राम्स अँड प्रोजेक्ट्स अँड एस्टॅब्लिश देअर स्पेशल अँड टेम्परल लिंकेज विदिन अँड इंटिग्रेटेड फ्रेमवर्क. तर फॉर्म्युलेट प्रोग्राम आणि प्रोजेक्ट्स हे फॉर्म्युलेट करायचे, एस्टॅब्लिश करायचं की जेणेकरून इंटिग्रेटेड फ्रेमवर्क होईल त्याचं सर्वांचं एकत्र. नेक्स्ट सजेशन डिवाइस अ प्लॅन फॉर युटिलायझेशन ऑफ मॅन पॉवर रिसोर्सेस. तर ग्रामीण भागामध्ये जी मोठा रिसोर्स आहे कोण मॅन पॉवर, त्या एरियामध्ये असणारे मॅन पॉवर ही मोठा रिसोर्स आहे त्याचा वापर करण्याचा प्लॅन करायचा. दॅट इज नेक्स्ट सजेशन. लास्ट सजेशन आहे असेस द अवेलेबिलिटी ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस फ्रॉम द व्हेरियस सोर्सेस सच ॲज डिस्ट्रिक्ट बजेट, बँकिंग सिस्टीम अँड प्रायव्हेट सेक्टर्स. तर हा प्रोग्राम किंवा एखादी स्कीम इम्प्लिमेंट करण्यासाठी कोणकोणते फायनान्शियल रिसोर्सेस उपलब्ध आहेत याचा पण स्टडी केला जातो. त्यामध्ये डिस्ट्रिक्ट बजेट, जिल्हा लेवलला जे काय बजेट येईल केंद्र सरकार राज्य सरकारकडून ते, बँकिंग सिस्टीममधून काही फंड्स उपलब्ध होतील, प्रायव्हेट सेक्टरमधून काही फंड्स उपलब्ध होतील याचा स्टडी केला जातो तो याच्यामध्ये. तर ही जी गाईडलाईन दिलेली आहे या दंतावाला कमिटीनं, तर ही गाईडलाईन मेसो लेवलमध्ये फॉलो केली जाते. या लास्ट चॅप्टरमध्ये मधील पहिल्या युनिटमध्ये आता आपण प्लॅनिंग म्हणजे काय आणि प्लॅनिंगच्या वेगवेगळ्या लेवल्स, 3 टाईपच्या लेवल्स आहेत त्या कशा प्रकारे इम्प्लिमेंट होतात याचा आपण स्टडी केलेला आहे. थँक्यू.